बुलढाणा जिल्ह्यातील 75 वर्षीय शेतकरी अंबादास गोविंद पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई स्वतःच्या खांद्यावर हल घेऊन शेती करत असल्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। बैल नसल्यामुळे पती स्वतः शेत जोतत होते, तर पत्नी तिन्ही सांज शेतीतील कामे करत होती। सरकारकडून आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्ष मदतीचा मागमूस नव्हता। मात्र क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी याची दखल घेत लातूरमधील कार्यकर्त्यांना एकत्र करत केवळ 4 दिवसात 1 लाख रुपये गोळा करून नवीन बैलजोडी खरेदी केली। ढोल ताशांच्या गजरात शेतात आणलेल्या बैलजोडीला स्वतः तुपकर कार्यकर्त्यांनी हल्लात जोडलं आणि अंबादास पवार यांच्या हातात कासरे सोपवले। हे दृश्य पाहून मुक्ताबाईंच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। मुक्ताबाईंनी तुपकरांना फोनवर सांगितले, तुम्ही आमचं आयुष्य वाचवलात। ही घटना हे सिद्ध करते की खरी मदत घोषणांमध्ये नसते, ती कृतीतून होते। तुपकरांचा उपक्रम हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण बनला आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर वृद्ध शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला ठेवून आऊत ओढतोय आणि बायको मागून आऊत हाकते, हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा रात्रभर मला झोप लागली नाही। अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे। मी माझ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ मनाला वेदना देणारा आहे आणि त्या कार्यकर्त्यांना सूचना मी केल्या। लातूर जिल्ह्यातल्या आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली, थोडी वर्गणी सगळ्यांनी जमा केली, 1 लाख रुपये वर्गणी झाली आणि मार्केटमध्ये जाऊन एक चांगली बैलजोडी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी विकत घेतली आणि आज वाजत गाजत त्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या वृद्ध दाम्पत्याच्या शेतामध्ये ही वाजत गाजत बैलजोडी नेली आणि अवताला झोपून कासरे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दिले। त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो आनंद खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला नव्यानं लाईफ वाढवणार आहे। आणि त्या वृद्ध दाम्पत्याशी मी बोललो तर त्या मुक्ताबाई पवार यांची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या मालकाच्या खांद्यावरचा झूक कधीच उतरणार नाही असं मला वाटत होतं, पण तो तुमच्या संघटनेमुळे उतरला आणि आज गेलेली कातडी पुन्हा एकदा बुजून परत येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं। सरकार काय करताय? सरकारने फक्त वल्गना केल्या, मोठमोठ्या घोषणा केल्या, पण सरकार मदतीला धावलं नाही। कुठलं राज्य तुम्ही चालवताय? तुमच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं होतं अशी म्हणायची वेळ आमच्या सारख्यावर आलेली आहे।